उमरखेडचा विषय आहे शैक्षणिक महाकुंभ। दरम्यान या सूचनेकडे लक्ष द्यावं। उमरखेड आपली वेळ सुरू झाली आहे। सादर करीत आहे पंचायत समिती उमरखेड पैगेच्या कुशीत बसलेल्या औदुंबर ऋषीच्या पावन पंचभूमीतून आलेल्या अनादी काळापासून गुरुजीने केलेले प्रयत्न, जसे की कनाद ऋषी असतील, त्याचप्रमाणे चारवाक असतील, यांच्यापासून सुरू झालेला हा शिक्षणाचा मेळावा या ठिकाणी सादर होत आहे। आणि हा मेळावा सादर होत असताना या कुंभ मेळ्यामध्ये आज APJ अब्दुल कलाम पर्यंतचे सर्व जे शैक्षणिक धारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आम्ही अमृत कलश दाखवलेला आहे। हा अमृत कलश कशाचा आहे तर भारतीय शौर्याचा, परंपरेचा, ज्या कलशातून राष्ट्रीय एकात्मता, वक्तशीरपणा, संवेदनशीलपणा, सगळ्यात महत्त्वाचा वैज्ञानिक दृष्टिकोन, स्त्रीची सन्मानता, या सर्व गोष्टी त्याच्यामधून दिसणार आहे असा तो आम्ही या ठिकाणी केलेला आहे। या शैक्षणिक कुंभमेळ्यामध्ये कुंभमेळ्याचे पाईक म्हणून उमरखेडच्या आखाड्याचे प्रमुख सन्माननीय श्री किरण कोळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश दर्शनवार साहेब यांच्या प्रयत्नातून शिक्षण, वाचन, त्याचबरोबर महत्वाची थीम आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। ती थीम जर कोणती असेल तर आज ती थीम कोणती असेल तर या ठिकाणी मंदिर दाखवलेले आहे। हे मंदिर, या मंदिराही पेक्षा सगळ्यात सुबक जर काय असेल तर थोडंसं बाजूला व्हा, ती शाळा आहे। कारण त्या शाळेतून काय घडणार आहे, एक सुजाण नागरिक घडणार आहे, तो देश चालवणार आहे, जो राष्ट्र चालवणार आहे आणि या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये, या संपूर्ण जगामध्ये माझ्या भारताचा मान उंचवणार आहे, अशी ही आमची आदर्श असणारी शाळा आहे। ज्यांच्या नेतृत्वात आम्ही संविधान ठेवलेलं आहे, ज्या संविधानामुळे संपूर्ण देशामध्ये भारताची मान श्रेष्ठ गर्वाने उंच झालेली आहे, त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज शिक्षणाची दारं सगळ्यांसाठी खुली झालेली आहे। आणि ज्या खुली झालेल्या दारामुळं आज संपूर्ण समाज हा शिक्षित दिसत आहे आणि त्याचाच द्योतक आहे। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आमची स्त्री अभिमानाने उभी आहे। समोर याला यानंतर आमचा गुणवत्तेचा उमरखेडचा पॅटर्न असेल, मिशन अक्षर वाचन असेल, आम्ही त्या ठिकाणी लावलेले आहेत। आणि मला पुन्हा एकदा अभिमानाने सांगावं वाटतं, शिक्षणाचा उद्देश देण्यासाठी तरुणांनी स्वतःभोवतीचे जग आणि स्वतःचे आतील जग शोधण्याचा मुख्य शोध घेणे गरजेचं आहे, असं शिक्षण तज्ञ वांगचू यांनी सांगितलेलं आहे। आणि तो खरा या शिक्षणाचा गिरी सर जरा थोडं इकडे होत्या, समोर या म्हणा थोडं। जर निर्माण हे सांगावं असं वाटतं, शिक्षक कभी साधारण नहीं होता, शिक्षक कभी साधारण नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते हैं। यही आचार्य चाणक्य ने हमें सिखाया है और यही हमारी सीख है और यही आने वाले भारत को पूर्णतः देने वाला वो संदेश है। यानंतर शिक्षणासाठी ही जी संपूर्ण महामंडळी दिसत आहे, महापुरुषांचे जे चेहरे दिसत आहेत, तीच खरी या महाकुंभ मेळ्याची योजना आहे। ज्यांच्या महाकुंभातून आज हा महाकुंभ भरलेला आहे, तो त्यांच्यामुळे भरलेला आहे। सर्वजण एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया।